दगाबाज रे, या राज्यातील सरकार दगाबाज रे. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र राज्यातील सत्तेवर आलेले सरकार दगाबाज असून या सरकारने सत्तेत येण्यासाठी अनेक दगाबाजी केली असून त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसोबत सुद्धा दगाबाजी केलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही. त्यामुळे सत्तेतील सरकार दगाबाज सरकार आहे. आणि एवढंच नव्हे तर यावर्षी आसमानी संकट शेतकऱ्यावर उभं राहिलेलं होतं. या संकटाला सामना करण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पण हे सरकार शेतकऱ्याला मोठे आश्वासन दाखवून शेतकऱ्यांसोबत सुद्धा दगाबाजी करत आहे. दिवाळीपुरती शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचे पैसे देतो म्हणून सांगितले, पण अद्यापही शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे दगाबाज सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही दगा द्या असं वक्तव्य शेतकरी मेळावा संवाद साधताना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शेतकरी संवाद मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे बोलत होते. आणि त्याचवेळेस त्यांच्यासोबत अंबादास तानवे, हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, हिंगोली जिल्हा प्रमुख आणि महिला जिल्हा प्रमुख रेणुकाताई पतंगे, हिंगोलीचे उपजिल्हा प्रमुख सुनील भाऊ काळे, अनिल कदम, हिंगोलीचे जिल्हा प्रमुख सुनील भाऊ काळे, अनिल कदम उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभुरे पाटील. म्हणून मी इकडे आलेलो आहे. जे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगते, तुम्ही या दोन गोष्टी करा, बाकीच्या गोष्टी आम्ही करतो. एक तर या दगाबाज सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता गावागावामध्ये शेड्यू ठोका आणि जाऊन बसा त्या ऑफिसरच्या नाव, जो कोण ऑफिसर असेल त्याच्या काळामध्ये शेतकरी सुखी समाधानी होता. मात्र या 5 वर्षामध्ये नुसत्या आश्वासनाचे पाऊसच झाला, पाऊस पण मदत काही मिळाली नाही. 10,000 देतो, कोणते व्यापार 35,000 देतो, कोणी म्हणते 30,000 देतो, पण देण्या घेण्याचं काहीच नाही. देणारं घेणारं कंदील लावून येणार याला म्हणतात. म्हणून साहेब तुम्ही लक्ष घाला. आयुष्य वाहून गेलेलं आहे, काय नुकसान भरपाई देणार? किती नुकसान भरपाई देणार? अजित पवारांचं ठीक आहे, हो सततपणे तुम्हाला फुकटचं पाहिजे. काय ह्या म्हशी वाहून गेल्या, तुमच्या जमीन वाहून गेली, ती काय फुकटची होती? आणि आज शेतकरी म्हणजे काय अजित दादाचा पोरगा नाहीये, त्याला